हाताला झिंझिण्या किंवा मुंगे येतात तर दुर्लक्ष करू नका. हा कार्पेल टनेल सिंड्रोम असू शकतो. हा त्रास मीडियन नर्व वरती दाब झाल्यानंतर होऊ शकतो. हा त्रास होण्याचे कोणकोणते कारण आहे? जास्त मोबाईल वापरणं, रिपिटेटिव्ह एकच गोष्ट सतत करणे, IT वर्कर आणि घरकाम करणाऱ्या लेडीजला जास्त प्रमाणात कार्पेल टनेल सिंड्रोम दिसून येतो. चला तर मग पाहूया आपण 3 बेस्ट एक्सरसाइज जेणेकरून आपला कार्पेल टनेल सिंड्रोमचा त्रास कमी होऊ शकतो. फर्स्ट एक्सरसाइज, रिस्ट स्ट्रेचिंग एक्सरसाइज. या पद्धतीने हात ठेवायचा आहे. 10 ते 15 सेकंद एका स्थिर पोझिशन मध्ये ठेवून 5 ते 6 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. सेकंड एक्सरसाइज, मीडियम ग्लाइड एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने हात ठेवायचा आहे आणि मान एका साईडला टर्न करून 10 ते 15 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. थर्ड एक्सरसाइज, नव ग्लाइडिंग एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने मूठ बंद करून उघडायची आहे. हा व्यायाम तुम्ही वेगवेगळ्या प्रकारेही करू शकता. व्यायाम तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळेस करू शकता, जेणेकरून तुमचा कार्पेल टनेलचा त्रास कमी होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.